नमस्कार, मैं मविन नाजरेद और साउथ अफ्रीका क्लिक न्यूज़ मीडिया में हमारे कार्यक्रम राजनीति पर चर्चा में आज के हमारे बेहद ही खास मेहमान हैं वार्ड नंबर 94 के शाखा प्रमुख सर संदीप जी शिवलकर। पिछले 10 वर्षों से वे गोलीबार मराठा कॉलोनी क्षेत्र में एज अ शाखा प्रमुख शिवसेना के लिए कार्य कर रहे हैं और जैसे कि हमें पता है कि इस कोरोना काल में जो आपदा, जो बुरी परिस्थिति के साथ हम गुजर रहे थे, उस समय उन्होंने पूरे वार्ड में अनाज बांटा, आरोग्य क्षेत्र में कार्य किया और इसी कारण आज पूरा वार्ड, पूरा विधानसभा उनके कार्य का गौरव और प्रशंसा कर रहा है। इस इंटरव्यू के माध्यम से आए हम संवाद करें श्री संदीप जी शिवलकर से। उनका राजनीतिक करियर के बारे में हम बात करेंगे, आने वाले चुनाव में उनका क्या रणनीति होगा और क्या अनुभव रहा उनका शिवसेना के साथ अब तक, इस न्यूज़ के माध्यम से आज हम जानेंगे। संदीप सर, बहुत बहुत स्वागत है आपका हमारे कार्यक्रम राजनीति पर चर्चा में। सर, पिछले 10 वर्षों से आप गोलीबार मराठा कॉलोनी क्षेत्र में शाखा प्रमुख है सर्व कर रहे हो। सर, आपका राजनीतिक करियर कैसा रहा, कैसा एक्सपिरियंस रहा आपका और आपने पॉलिटिक्स में कदम क्यों लिया? शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन पक्षप्रमुख मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि या विभागाचे विभाग प्रमुख आणि मंत्री अनिल परब साहेब यांनी या विभागात मला काम करण्याची संधी दिली आणि ती काम करत असताना लोकांपर्यंत शिवसेना हा पक्ष मला सुरुवातीपासून बाळासाहेबांचे विचार आवडत होते आणि मग ते आवडत असताना लोकांपर्यंत शिवसेनेचे ज्वलंत विचार पोचवणे हे माझं काम आणि हे मी काम साधा शिवसैनिक असल्यापासून गटप्रमुख, कार्यालय प्रमुख, उपशाखा प्रमुख आणि शाखा प्रमुख परब साहेबांनी संधी दिली, उद्धव साहेबांनी संधी दिली आणि त्या संधीतून मी लोकांपर्यंत आज समाजसेवेचं काम करतो आहे। जी सर, आपका जो रिलेशन है अनिल परब साहब को लेकर काफ़ी वर्षों से बहुत ही बेहतरीन रहा है। सर, आज सर परिवहन मंत्री है और आप उनका सपोर्ट आपको हमेशा रहा है। सर, उनका और आपके संबंध के बारे में कुछ आपका क्या क्षण था उनके साथ, जो मेमरीज है कुछ आप बता सकते हो परब साहब के साथ? नाही, साहेबांनी मला काम करण्याची संधी दिली आणि जो माझ्यावर विश्वास दाखवला, तो विश्वास मी आज लोकांपर्यंत, लोकांची कामं त्यांच्या माध्यमातून करतो आहे आणि जी कामं करतो आहे त्याच्यातून शिवसेनेला माझा कसा फायदा होईल ह्या विषयाने लोकांपर्यंत जे कामं आहेत ती लोकांची कामं त्यांच्यामार्फत जे करून घेण्याचं मी आज काम करतो आहे आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यावर कायम सदैव आहे, हेच माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे। जी सर, आपका जो क्षेत्र है, आपका जो वार्ड 94 है, तो यहाँ पर 4 शाखा है। एक मराठा कॉलोनी में है, साईबाबा रोड में है, शांतिला कंपाउंड में और एक गोलीबार क्षेत्र में। तो सर, क्या आप इतने सारे शाखाओं कैसे मैनेज करते हैं, क्योंकि हज़ारों लोग आपको पूरे महीने में मिलते हैं, तो कैसे सर आप संगठन को बनाते हो और कैसा आपका कार्य होता है? कसं आहे, माझं दिवसभरातलं काम मी सकाळपासून सुरुवात झाल्यापासून मी चालतच या प्रभागात फिरत असतो, त्याच्यामुळे लोकांचा माझा संपर्क आहे आणि मी कित्येक वर्ष शिवसेनेमध्ये काम करतो आहे शिवसैनिक म्हणून आणि त्यामुळे लोकांना मी जो आहे त्या पद्धतीने लोक माझ्यामध्ये ॲप्रोच होतात आणि ते उदंड प्रतिसाद मिळतो, हेच माझं खूप शिवसैनिक म्हणून भाग्य आहे। हमारे शो को शक्ति प्रदान किया है शू मेकर शॉप ने। शू मेकर शॉप मुंबई के CST क्रॉफर्ड मार्केट क्षेत्र में है और बहुत ही बेहतरीन शूज़ हमें देखने को प्राप्त होता है। शू मेकर शॉप का डिटेल्स हमारे डिस्क्रिप्शन लिंक में है, लोकेशन हमारे लिंक में, आप वहाँ पर लिंक को क्लिक करके शू मेकर के बारे में जान सकते हो। मैं हूँ सेंट्रल डिस्ट्रिक्ट गोलीबार क्षेत्र में और जैसे कि हमें पता है कि जो वार्ड नंबर 94 में हमारे मुसलमान भाई भी रहते हैं, परंतु जो यूनिटी, एकता हमें यहाँ पर देखने को मिलता है। ये पूरा देश के लिए एक उदाहरण है कि हिंदू भाई और मुसलमान भाई कैसे एकता के साथ, यूनिटी के साथ इस वार्ड में रहते हैं। सर, जो वार्ड नंबर 94 है आपका,
यहाँ पर सर हमारे जो मुसलमान भाई है वो भी यहाँ पर रहते हैं, परंतु सर कभी ऐसा दंगा फसाद आपके क्षेत्र में, आपके वार्ड में हमें देखने को कभी प्राप्त नहीं हुआ। तो सर जो इतना एकता है, इतना यूनिटी है आपके वार्ड में, हिंदू मुसलमान सिख ईसाई आपस में है भाई भाई ये कहते हैं, इसका सबसे बड़ा उदाहरण हमें देखने को मिलता है। कसं आहे, लोकांनी आजपर्यंत शिवसेनेच्या माध्यमातून चुकीचा प्रसार केला होता आणि त्याच बाबतीत हा माझा वार्ड हा मुस्लिम पण आहेत, हिंदू आहेत, ख्रिश्चन आहेत आणि इतर धर्मीय आहेत, पण ह्या ठिकाणी सगळे एकत्रित होऊन काम करतात आणि आज शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन या भागात मला खूप या लोकांची पण मदत झालेली आहे आणि त्यांच्यामार्फतही मला मोठ्या प्रमाणे सहकार्य मिळतं आहे। जैसे कि हमें पता है कि गए वर्ष पूरे विश्व में कोरोना का महाप्रकोप था और उसी तरह पूरा मुंबई भी इस महापीढ़ी से गुजरा था। उस समय में बहुत ही चुनौतियाँ थी, चैलेंजेस थे, क्योंकि जो सर का वार्ड है ये अधिकांश में एक स्लम पॉकेट है, इसमें कार्य करना बहुत ही डिफ़िकल्ट है। और सर ने जो कार्य किया पूरे लॉकडाउन में, या फिर वो अनाज वाटप हो या फिर स्वास्थ्य क्षेत्र में कार्य करना हो, रात को 12 बजे हो या फिर सुबह 5 बजे, सर हमेशा हर वक्त मौजूद है। सर कैसा अनुभव रहा आपका कोरोना काल में? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब यांनी आदेश दिल्याप्रमाणे या विभागाचे विभाग प्रमुख आणि मंत्री अनिल परब साहेब आणि माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना धान्य वाटप आणि लोकांना ज्या रुग्णालयातील गैरसोयी होत्या त्यांच्यापर्यंत रुग्णालय असू दे, रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापर्यंतचं हा स्लम भाग असल्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा प्रकोप जास्त होता आणि त्या माध्यमातून जशा मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे आपल्या सैनिक घरोघरी फिरून लोकांची सेवा करण्याचं काम करत होते आणि हे बघता त्यामुळे महानगरपालिकेच्या लोकांनासुद्धा खूप म्हणजे कष्ट कमी पडले। त्यामुळे आपली जी शिवसैनिक जे काम करत होते त्यांच्या माध्यमातून लोकांना याप्रमाणे खूप मदत झाली। सर बहुत सारे मीडिया में ऐसे भी दिखाते हैं कि हमारे प्रधान सेवक, हमारे ये मंत्री, ये मेंबर ऑफ पार्लियामेंट दिन रात कार्य करते हैं, वो उसी मीडिया में हमें देखने को प्राप्त होता है। परंतु सर आपको ऊर्जा कहाँ से आती है इतना कि आप सुबह से लेकर देर रात तक इतना कार्य करते हो? आपके 4 शाखा है, उसमें से ये भी एक शाखा है, तो सर आपको कहाँ से ऊर्जा मिलता है, प्रेरणा मिलता है कार्य करने का? शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद, मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे, आदित्य साहेब ठाकरे, परब साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला जी काम करण्याची लोकांमध्ये संधी मिळाली आहे तीच आम्ही लोकांपर्यंत घेऊन जातो आहे। हीच आणि माझे जे शिवसैनिक जे अहोरात्र काम करतात हीच माझी ऊर्जा आहे। सर आपके साथ काफ़ी पूरे वार्ड नंबर 94 के काफ़ी सारे यूथ आपके साथ इतने फॉलोअर्स हैं, इतने आपके कार्य से इतने आकर्षित होते हैं कि हमेशा आपके साथ रहते हैं, तो सर इतने सारे यूथ का आपके साथ रहने का क्या कारण है? कसं आहे, मी त्या मुलांबरोबर जे शिवसैनिक आपले आत्ता नवीन युवामध्ये सामील झाले आहेत, मी त्यांच्याप्रमाणे त्यांच्यासारखा वागतो। मी कुठेही शिवसेनेचा शाखा प्रमुख या माध्यमातून वावरत नाही। संघटनेचं जे काम आहे ते त्यांच्या माध्यमातून कसं करून घेण्यासाठी हे मला माहिती आहे। आजच्या युवा पिढीची जी गरज आहे त्यांच्यामध्ये कसं मिसळून ते काम करायचं असतं हे मला कळलेलं आहे। त्याच्यामुळे मी त्यांच्यामध्ये जाऊन शिवसेनेचं काम करतो आहे आणि शिवसेना पुढे नेण्याचं काम करतो आहे। सर जब से मुंबई में कॉरपोरेशन का स्थापना हुआ है तब से बीएमसी सत्ते में, सर लोग शिवसेना पर इसलिए भरोसा करते हैं क्योंकि हर वार्ड में जगह जगह शिवसेना का शाखा है। तो सर बिंग शाखा प्रमुख आप कैसे महसूस करते हो और आपका क्या एक जर्नी रहा, अनुभव रहा शाखा में रह के कार्य करने का, क्योंकि लोगों का जो आज विश्वास है शाखा से बहुत ही बढ़ चुका है? कसं आहे, लोकांचा प्रश्न असतात गटर, पाणी आणि मीटर या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचं काम आणि लोकांना जवळ कोण वाटतं ह्या माध्यमातून आपण काम करतो आहे। शाखेत आल्यानंतर शाखा आम्ही निवडणूक आली आहे म्हणून शाखा खोलत नाही। शाखेचं एक वास्तव आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना लोकांच्या सेवेसाठीच केली होती आणि अहोरात्र आपण काम करतो आहे त्या माध्यमातून। पण लोकांना ते जवळचं कसं वाटतं आहे की शाखेत गेल्यानंतर आपलं काम होत आहे, मग त्याच्या माध्यमातून लोक आपल्याकडे येत असतात आणि आपली शाखा कायमच सुरू असतात। आपण निवडणुकीपुरतं आपलं कार्यालय स्थापित करत नाही आणि त्या लोकांना जवळचं वाटतं म्हणून लोकांचं प्रेम शाखा प्रमुख शिवसैनिकांवर हे मोठ्या प्रमाणावर आहे। सर काफ़ी लोग ऐसे भी कहते हैं कि शाखा एक कार्यालय ही नहीं है परंतु किसके लिए एक मंदिर भी है, किसके लिए घर भी है, तो सर आपका कुछ ऐसा अनुभव रहा है?
कसं आहे, आम्ही जेव्हा काम करतो आहे ते शिवसेना प्रमुखांनी जी स्थापना करून दिली आहे आणि ते मंदिरासारखंच आहे. लोक आपल्या वेगवेगळ्या समस्या घेऊन येतात. कुठे कोणाचा घराचा विषय असेल, कोणाचा गटाराचा विषय असेल आणि त्या माध्यमातून सुटल्यानंतर तो एक शाखा ही मंदिरच आहे आणि कसं देव मिळाल्यासारखं हे काम असतं. म्हणून त्या माध्यमातून देव काय प्रत्यक्षात कोणी पाहिलेला नाही, पण कसं शाखेच्या माध्यमातून आपण काम करतो आहे तेच लोकांसाठी देवाच्या रूपाने असते, म्हणून लोक मंदिर म्हणतात. मैं हूँ अभी मराठा कॉलोनी क्षेत्र में, और मराठा कॉलोनी शिवसेना का एक गढ़ भी माना जाता है। सर, कुछ महीनों पहले आपका जन्मदिन था। तमाम जो आपके वार्ड के रहवासी थे उन्होंने हमारे से अप्रोच किया था, उन्होंने कहा था कि सर के ऊपर हमें विश करना है सर को। सर वो फिर वो मदीना मस्जिद हो, गोलीबार हो, मराठा कॉलोनी हो, साईं बाबा रोड हो या फिर सांजल कंपाउंड, तमाम जो आपके सियाने के रहवासी हैं उन्होंने आपके जन्मदिन पर शुभकामनाएं दी आपको। इतना प्रेम स्नेह आपको लोगों से मिलता है, सर इसको आप कैसे देखते हो? कसं आहे, शिवसेनेमध्येच हे प्रेम मिळतं. मी शिवसैनिक म्हणून काम करायला सुरुवात केली आणि जे लोकांपर्यंत जे माझं काम गेलं शिवसेनेच्या माध्यमातून त्याचंच हे वैशिष्ट्य आहे. आणि लोक प्रेम करतात ते शिवसेनेवर प्रेम करतात. माणूस म्हणून आम्ही फक्त निमित्त असतो. शिवसेनेच्या माध्यमातून ज्या आमच्या नेत्यांनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला हे काम करण्यासाठी संधी दिली त्यांच्यामुळे हे मला भाग्य लागलं आहे, एवढंच मी बोलेन. सर, आज आपके पीछे इतने सारे यूथ हैं। सर, जैसे हमें पता है कि कुछ सालों से पूरे विश्व में लॉकडाउन था, हमारे देश के यूथ हैं उन्होंने तो रोज़गार तो खोया ही है सर, आज वो बेरोज़गार है। तो सर, स्ट्रेस, एंग्जाइटी, डिप्रेशन, मानसिक वेदना से वो गुजर है। क्या सूचना, क्या संदेश सर आपका रहेगा यूथ के लिए? कसं आहे, यामध्ये कोरोनामध्ये जे माझ्यासोबत युवकांनीच काम केलं आहे, शिवसैनिकांनीच काम केलं आहे, युवा सेनेने काम केलं आणि त्याच्यामुळे ह्या मुलांमध्ये कुठे मला स्ट्रेस दिसला नाही. कारण कसं आहे, हे ह्याला संकटाला सामोरं जात होते, एक शिवसैनिक म्हणून सामोरं जात होते आणि हीच शिवसैनिकाची ख्याती आहे की कुठल्याही संकटाला न घाबरता त्याच्या छातावडावर नाच करणं हाच शिवसैनिकाचं एक मनोबल आहे आणि ते शिवसैनिक करतायत आणि माझ्यासोबत राहून हे शिवसैनिक या सगळ्या माध्यमातून पुढे जात आहेत. सर, कुछ महीनों में बीएमसी का चुनाव है, क्या प्रिपरेशन, क्या तैयारी के साथ शिवसेना अपने क्षेत्र में, अपने हर वार्ड में कार्य कर रही है? हा वॉर्ड तसंच कायमस्वरूपी शिवसेनेच्या हातातच आहे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आदित्यसाहेब ठाकरे, परब साहेब या लोकांनी ज्या लोकांना संधी दिली आहे, कायमच ह्या भागातून शिवसेनेचं काम राहिलेलं आहे आणि ह्याही वेळेस जो कोणी उमेदवार देतील त्याचं शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर काम करून हीच परंपरा कायम राखतील, हे मी या ठिकाणी आश्वासन देतो. सर, आखिर में, क्योंकि इस इंटरव्यू के अंत में आए सर हम, तो क्या सूचना, क्या संदेश, क्या पैगाम आपका रहेगा तमाम मुंबईकरों के लिए? क्योंकि सर आज हम देख रहे हैं क्योंकि कोरोना का एक महाप्रकोप है, लोग डिप्रेशन में भी है, स्ट्रेस में भी है, एक दुखी का माहौल पूरे जगह में देखने को प्राप्त होता है. सर, देश में यूनिटी रहे, एकता रहे, क्या संदेश रहेगा तमाम मुंबईकरों के लिए? तसं ज्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, आदित्यसाहेब ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब साहेब यांनी लोकांना जो आपल्या माध्यमातून संदेश दिला आहे की आपण स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आपल्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घ्या, वारंवार हात धुवा, मास्क वापरा आणि हाच संदेश घेऊन आपण पुढे जातो आहे. या माध्यमातून जर लोकांनी काम केलं तर कोरोनाला घाबरण्याची काहीच गरज नाही असं मला वाटतं. धन्यवाद सर.